याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर्स बुट्ट्यामध्ये खूप सारे चेंजेस दिसतील। आता ट्रेंडिंग मध्ये नऊवारी कलेक्शन सुद्धा चालू आहे, खन स्पेशल सुद्धा चालू आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला जे बुट्टे मी तुम्हाला बोलली होती ते सुद्धा, आणि एक कस्टमर घेऊन गेल्यानंतर आपल्याशी 4 कस्टमर जोडायला पाहिजे अजून। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये। तुमचं वेलकम आहे अजमेरा फॅशन मध्ये, कारण अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि सूरत जे आहे ना, सूरत मध्ये 3000 पेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला टेक्सटाईल भेटून जात असतात। पण त्याच मध्ये तुम्हाला भेटून जातं रघुकुल टेक्सटाईल मार्केट, आणि रघुकुल टेक्सटाईल मार्केट मध्ये येत असतं अजमेरा फॅशन। अजमेरा फॅशनचे तुम्ही खूप सारे व्हिडिओज ऐकले बघितले असतील, खूप सारं नाव सुद्धा ऐकलं असणार। आजचे जे कलेक्शन आहेत ना ते आहेत म्हणजे नऊवारीचे कलेक्शन, कारण जास्त चालणारी जी साडीज असते ना आपल्याकडे ती असते सिल्क साडी आणि नऊवारी साडी। म्हणून तुम्हाला तुमच्याशी मी नऊवारी साडीचं सुद्धा कलेक्शन शेअर करणार आहे। आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहेत, पण जस्ट मी दाखवणार आहे सॅम्पल। जर तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात, होलसेल मार्केटशी जुळत आहात, तर तुम्हाला ही वस्तू सेट टू सेट घ्यायची असते। म्हणजे इथं तुम्ही बघत आहात ना, हे सगळ्या प्रकारचे जे कलेक्शन असतात इथे तुम्ही नाव बघत असतील याचं वाला, त्याच्यानंतर तुम्हाला हा किती पिसांचा सेट आहे ते सुद्धा याच्यात दिलं गेलेलं असतं। म्हणून जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना, तर हे कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं। आणि वाव, ही साडी जी तुम्ही बघत आहात ना, वाव, मला सुद्धा खूप आवडली हो। खूप सुंदर हा मरून कलर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण विविंगचा बुट्टा जो केला गेलाय ना त्याचा जो लुक वाढवतोय ना, अगदी सुंदर। आणि तुम्ही विचार करत असतील ना, नऊवारी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दहावारी साडी सुद्धा भेटून जाते अजमेरा फॅशन मध्ये। म्हणजे जर का तुम्ही नऊवारी जर घ्यायला येत असेल ना, तुम्ही विचार करत असतील दहावारी साडी पण भेटते का, तर आपल्याकडे दहावारी साडी सुद्धा भेटून जात असते। म्हणून तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये असं कुठलीही साडी नाही आहे, अशी कुठलीही प्रोडक्ट नाही आहे की ते तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये नाही भेटणार आहे। म्हणून हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, ही जी नऊवारी साडी तुम्ही बघत आहात ना, याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर्स बुट्ट्यामध्ये खूप सारे चेंजेस दिसतील। परत त्याच्यानंतर तुम्हाला फॅब्रिक मध्ये सुद्धा चेंज दिसणार, कारण याच्यामध्ये फॅब्रिक सुद्धा चेंज असतात। म्हणजे कॉटन आहे, तेरी कॉटन आहे, पीसी कॉटन आहे, सगळ्या प्रकारचे कॉटन याच्यामध्ये ऍड केले गेलेले असतात। म्हणून तुम्हाला कुठल्या प्रकारचे पॅटर्न पाहिजेत ते तुमच्यावरती डिपेंड करतं। कारण बघा, सगळे पॅटर्न तर ठेवणं गरजेचं असतं, कमी रेंज पण, मीडियम पण आणि हाय रेंज पण ठेवणं गरजेचं असतं। जर का नऊवारी सुद्धा पाहिजे असेल, दहावारी सुद्धा पाहिजे असेल ना, तर सगळ्या प्रकारचे कलेक्शन इथे भेटून जातात। आणि फॅब्रिक तर मी तुम्हाला बोललीच होती, कॉटन, टेरी कॉटन, पीसी कॉटन, सगळ्या प्रकारचे कॉटन्स आपल्याला भेटून जातात नऊवारी कलेक्शन मध्ये। आणि कलर चार्टची गोष्ट करू ना, तर जास्त करून आहे ना महाराष्ट्रात जे चालत असतात ना, म्हणजे रेड आहे, पिंक आहे, येलो आहे, ग्रीन आहे, सगळ्या प्रकारचे कलर चार्ट तुम्हाला इथे भेटून जात असतात। आणि सगळे वेगवेगळे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे कलरांसोबत, तर लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा। आणि माझं नाव आहे सपना पाटील, आणि कशा प्रकारचे जे पॅटर्न असतात ना याच्यामध्ये भरभरून कलेक्शन तुम्हाला भेटून जात असतात। आणि व्हेरायटीची गोष्ट करू ना, तर तुम्हाला माहितीच आहे की अजमेरा फॅशन मध्ये आहे ना, हे होलसेल मार्केट असल्यामुळे ना खूप सारे पॅटर्न्स आपल्याला इथे भेटून जात असतात। आणि हा कलर तुम्ही बघत आहात ना, येलो कलर मध्ये हा तुम्हाला पॅटर्न भेटून जातो, आणि सिंपल सोबर पॅटर्न हा तुम्हाला भेटतोय। त्याच्यामध्ये सोबर बुट्ट्याचं काम केलं गेलंय, आणि तुम्ही बघत असतील ना याची जी बॉर्डर आहे ना, स्टेट बॉर्डर मध्ये तुम्हाला पूर्ण गोल्डन धागा जो असतो ना, गोल्डन धाग्याचं काम केलं गेलंय। म्हणून याचा जो लुक आहे ना, वाव, अगदी सुंदर हा वाटत असतो। जास्त करून लग्नामध्ये सुद्धा याचा यूज केला जात असतो, कारण जे नऊवारी साडी असते ना ते हळदी वगैरेला सुद्धा यूज करत असतात। म्हणून अशा प्रकारचे जे पॅटर्न असतात ना, युनिक पॅटर्न असतात आणि हे सगळेच वेअर करत असतात। आता ही नवीन पॅटर्न्स निघाले आहेत की जास्त करून आपल्यासारखे जे गर्ल्स असतात ना ते सुद्धा लेडीज असतात ते वेअर करत असतात, कारण आता ट्रेंडिंग मध्ये नऊवारी कलेक्शन सुद्धा चालू आहे, खन स्पेशल सुद्धा चालू आहेत। खूप सारे जे सिल्क साड्या असतात ना त्याच्यामध्ये खूप सारे पॅटर्न्स येत असतात, तर मी तुमच्याशी शेअर करत असते। तसेच आजचे कलेक्शन आणलेत मी तुमच्यासाठी, आणि ते कलेक्शन आहे गुढीपाडवा स्पेशलचे। हे जे कलेक्शन आणलेत ना, अगदी सुंदर आणि लेटेस्ट हा जो पॅटर्न आहे ना तो तुम्हाला भेटून जातो डार्क ग्रीन कलर मध्ये। आणि हा तुम्ही बघत असतील ना, बॉर्डर जे आहे ना अगदी सुंदर तुम्हाला याची बॉर्डर भेटून जाते। आणि याचा जो बुट्टा आहे ना, सगळ्यांचे बुट्टे तुम्हाला वेगळे भेटून जात असतात। तुम्ही बघत असतील ना, हा जो कलर आहे डार्क कलर तुम्हाला भेटून जातो। त्याच्यानंतर तुम्हाला गोल्डन धागा आणि सिल्वर धाग्याचं याच्यात काम केलंय। म्हणजे हे जे मटेरियल असतं ना, हे जे बनवतात ना आम्ही, तर त्याच्यामध्ये खूप बारीकीचं काम केलं जात असतं, कारण हा पूर्ण प्लेन कपडा बनतो। प्लेन कपड्यानंतर हा मशीनेत जातो, याच्यावरती कलर चढतो, कलर गेल्यानंतर त्याच्यावरती सगळे पूर्ण धागे याच्याचे जे असतात ना पूर्ण जॉईन केले जात असतात। मग त्याच्यावरती प्रिंट बनत असते, प्रिंट बनवल्यानंतर त्याच्यावरती पूर्ण विविंगचं काम होत असतं। म्हणजे याला कसंही वॉश करा, काही दिक्कत नाही आहे। म्हणून
तुम्ही सुद्धा तुमच्या कस्टमरांना गॅरंटी देऊ शकतात, कारण सगळ्या प्रकारचे पॅटर्न आपल्याला ठेवणं गरजेचं असतं. मग ते नऊवारीचं असो, सिल्क साडीचं असो की कुठल्याही साडीचं असो, सगळे पॅटर्न ठेवणं आपल्याला गरजेचं असतं. आणि हा जो कलर तुम्ही बघत आहात ना, ब्लू कलर तुम्हाला भेटून जातो आणि सुंदर असा जो तुम्ही बघत आहात ना, वाव, अगदी सुंदर हा कलर चार्ट तुम्हाला भेटतो. लुक वाईज जो हा पॅटर्न आहे ना, अगदी सुंदर हा वाटत असतो. तुम्ही बघत असतील ब्लू कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सुंदर असा हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना, त्याच्यामध्ये पूर्ण गोल्डन धाग्याचं काम केलं गेलंय. म्हणजे तुम्हाला गोल्डन धागा, सिल्वर धाग्याचं पूर्ण काम येतं. परत जो हा बुट्टी तुम्ही बघत असतात ना, ह्या बुट्टीमध्ये सगळ्यांमध्ये चेंजेस तुम्हाला भेटून जात असतात. कलेक्शन म्हणजे खूप सारे तुम्हाला इथं अवेलेबल असतात. हर टाइम तुम्ही केव्हाही कॉल करणार, नऊवारी कलेक्शन पाहिजे की दहावारी की सिल्क साडी, पट्टू साडी, पैठणी साडी, सगळ्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जात असतात. म्हणून तुम्ही बेफिकर होऊन हे कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. कलेक्शन खूप सारे आहेत आपल्याकडे. मग तुम्हाला ते जे पल्लू वगैरे असतात ना, त्यांच्यामध्ये पण तुम्हाला चेंजेस भेटून जातात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे बुट्टे मी तुम्हाला बोलली होती ते सुद्धा, आणि जास्त करून ट्रेंडिंगमध्ये जी चालणारी आहे ना, नऊवारी साडी, खण साडी, स्पेशल सगळ्या प्रकाराचे ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत आता. आणि जास्त करून सिल्वरमध्ये सुद्धा आता ट्रेंडिंग चालू आहे. म्हणून सगळ्या प्रकाराचे पॅटर्न आपण ठेवू शकतो. आणि नऊवारीमध्ये मी तुम्हाला बोलली होती कमी रेंज, मीडियम रेंज आणि हाय रेंज सगळे पॅटर्न आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. फक्त कमी आपण ठेवू नाही शकत, कारण जी कमी प्राइसचे जे असतात ना, ते प्रोडक्ट ती क्वालिटी पण तशीच असते. म्हणून जेव्हा कलेक्शन असं ठेवा की एका नजरेमध्ये कस्टमरांना पसंत येणार, कारण त्याच्यामध्ये ना आपल्याला मार्जिन सुद्धा जास्त भेटत असते आणि कस्टमर हॅप्पी होत असतात. आणि एक कस्टमर जर चांगली क्वालिटी एक वेळेस घेऊन गेला ना, तर दुसऱ्या 4 कस्टमरांना घेऊन येणार आहे. अशी वस्तू आपण आपल्या शॉपमध्ये ठेवायला पाहिजे. कारण जे प्रोडक्ट असतात ना, डॅमेज वगैरे किंवा XYZ कसेही असले ना, ते प्रोडक्ट आपल्याला नाही ठेवायचे. आपल्याला क्वालिटी जी ठेवायची ना, ती चांगली क्वालिटी ठेवायची आणि कस्टमरांना चांगली क्वालिटी द्यायची. कारण एक कस्टमर घेऊन गेल्यानंतर आपल्याशी 4 कस्टमर जोडायला पाहिजे अजून. जर आपण एकला चांगलं देतो ना, तर ते कस्टमर आपले वाढत असतात. म्हणून तुम्ही साडीच काय सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट ठेवू शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. तुमचा आधीपासून बिझनेस असेल तरी काही काळजी नका करू, तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडू शकतात. तर तुम्हाला नऊवारीचं कलेक्शन कसं वाटलं? हे कलेक्शन होतं गुढीपाडव्याचं. म्हणून हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. पुढचे व्हिडिओ कोणते बघायचे तेही मला सांगा. आता सुंदर सुंदर कलेक्शन सोबत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. जातोया. नमस्ते.